सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुस्लिम समाजाच्या ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र वितरणास गती, सांगली समितीचे आश्वासन, पाठपुराव्याला मोठे यश। मुस्लिम समाजातील विद्यार्थींना ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र त्वरित व अडथळ्याविना मिळावं या मागणीसाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं सांगली जिल्हा शिष्टमंडळाने जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांची भेट घेत निवेदन दिलं। शासन निर्णयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अर्जदारांच्या वडील, भाऊ किंवा इतर रक्तासंबंधीतील व्यक्तींकडे वैध जात प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त कागदपत्रे व दक्षता पदकाची गरज नसतानाही सांगलीत अनेक अर्ज वर्षभर प्रलंबित असल्याची तक्रार संघटनेने केली। या विलंबामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी गमवाव्या लागत असल्याचे नमूद करण्यात आलं आहे। संघटनेने सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणं, पात्र विद्यार्थ्यांना 7 दिवसात प्रमाणपत्र देणं आणि अनावश्यक कागदपत्रे वा चौकशी टाळण्याच्या मागण्या केल्या। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता। बैठकीत सदस्य सचिव मेघराज भाते यांनी आतापर्यंत 11,000 प्रमाणपत्रे वितरण झाल्याची माहिती दिली। येथून पुढेही मुस्लिम समाजाच्या अर्जांना विनाविलंब मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं। या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ माने, ओबीसी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाहनवाज सौदागर, जहीर मुजावर, मुनीर मुल्ला, सादिक मुश्रीफ, रशीद तारलेकर, यासीन शरीक मसलत, वसीम बलबंड, रज्जक सनदी, सुलतान मुश्रीफ, सिकंदर मुजावर, मुबारक शेख, मोहम्मद गौस मुजावर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी मिरजहून आदी माने। आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शब्बीरभाई अन्सारी यांच्या आदेशाने आज सांगली जिल्ह्याची टीम जात पडताळणी समितीकडे आपला निवेदन सादर करण्यासाठी आली होती। याची प्रत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधवताई मिसाळ मॅडम यांना पाठवली होती। मिसाळ मॅडमने याची त्वरित दखल घेऊन आता आमच्या निवेदनाची सकारात्मक चर्चा करून येत्या 15 दिवसामध्ये याच्यावर निर्णय देण्याचं आणि मुस्लिम समाजाला नाहक त्रास देऊन दक्षता समितीमध्ये प्रकरण टाकण्याचं जे निर्णय आहे ते बदलण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमची मागणी प्रमुख अशी होती की ज्यांचं रक्तातल्या नात्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा दक्षता पथकामध्ये जाऊन अनियमितता, भ्रष्टाचार आणि पैशाची मागणी होत आहे, त्याला सर्वतोपरी मुस्लिम समाजाला टार्गेट करून इथं काम करत आहात। हे जर काम थांबलं नाही तर आम्ही येत्या 15 ऑगस्टनंतर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। परंतु आता इथले भाते साहेब म्हणून आहेत, त्यांची आमची भेट झाली, त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आमची मागणी अशी आहे की मुस्लिम समाजामध्ये जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत
विशेष टेक्निकल बाब अशी आहे की मुजावर 339 आमची जी ओबीसी जात आहे त्यामध्ये शरीक मसलत, मुश्रीफ आणि मुतवल्ली अशी नावं आहेत, परंतु ते मुजावर ह्या प्रवर्गातून येतात. तर त्यांना मागितलं जातं की तुमच्याकडे मुजावर म्हणून काय पुरावा आहे, असं नाहक त्रास देणं, त्यानंतर दक्षता समितीत टाकणं आणि रक्तातल्या नात्यात जर व्हेरिफिकेशन झालं असेल तर इतर कुठल्याही लोकांना जास्त कागदपत्र मागू नये असं नागपूर खंडपीठाचं आणि शासनाचा निर्णय असताना सुद्धा आमच्या कमिटीला त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता. मी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या वतीने जे आम्ही काही निवेदन दिलेलं आहे त्याचा सकारात्मक विचार करून येत्या 15 दिवसात मुस्लिम समाजाचे जे प्रलंबित प्रकरणं आहेत ते निकालात काढण्याचं आम्हाला आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत. आणि ज्या कोणी मुस्लिम समाजातील आणि इतर समाजातील लोकांना नाहक त्रास होत असेल आणि पैशाची मागणी होत असेल तर त्याने आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करत आहोत. इथे जमलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि 15 दिवसात याचा जर पॉझिटिव्हली सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परत आमरण उपोषण करू असं मी आपल्याला आवाहन करत आहोत.